नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील नायब तहसीलदार लाचखोरी प्रकरण ताजं असतानाच आता नाशिक महानगरपालिकेतील एका कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 7,000ची लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे। राजेंद्र बोरकडे असं या कनिष्ठ लिपिकाचं नाव आहे। तक्रारदाराच्या 18,000 रुपयांच्या दंडमाफीसाठी त्यांनी 7,000ची लाच घेताना महापालिकेच्या पुरुष प्रशासन गृहाजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली। महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं तक्रारदार महिलेच्या दिव्यांग भावाची स्नॅक्सची हातगाडी उचलून नेली होती। महिलेने अतिक्रमण विभागात जाऊन उपायुक्तांची भेट घेतली। भाऊ दिव्यांग असल्याने त्याची हातगाडी सोडून द्यावी व त्यास अमरधाम येथील हॉकर्स झोनमध्ये हातगाडा ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी या महिलेने केलेली होती। मात्र तक्रारदार महिलेला 18,000 रुपये दंड भरण्यास सांगितलेला होता। दंड माफीसाठी तब्बल 18,000 रुपयांची मागणी करण्यात आली। मात्र यामध्ये 7,000 रुपयांची तडजोड करण्यात आली आणि हीच 7,000 रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली। गेल्या 10 वर्षापासून भारकडे हा फेरीवाला झोन विभागात कार्यरत आहे। याच महिन्याला तब्बल 50,000 रुपये पगार आहे। अशा प्रकारची लाच घेणं कितपत योग्य आहे अशा प्रकारची चर्चा आता नाशिकमध्ये रंगू लागली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।